हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी करिश्मा भगत आपल्या प्रिन्स नर्सिंग क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आपल्या महाराष्ट्राचे नर्सिंग स्टुडंट्स ANM, GNM आणि BSc तसेच कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करणारे जे स्टुडंट्स आहेत त्या सर्वांकरिता मराठी आणि अगदी सोप्या लँग्वेजमध्ये मी इथे नर्सिंगचे टॉपिक कव्हर करणार आहे। तुम्हाला जर नोटिफिकेशन पाहिजे असेल तर माझ्या प्रिन्स नर्सिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुमचा स्टडी सोपा होण्यास मदत होईल। तुम्ही जर स्टुडंट असाल तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा। त्यानंतर तुम्ही जर टीचर्स असाल तर तुमच्या स्टुडंटला चॅनल शेअर करा, म्हणजे त्यांचाही स्टडी सोपा होण्यास मदत होईल। मी या अगोदरच्या क्लासेसमध्ये आपण मिडवाइफरी सुरू होता आपलं, या अगोदरचे जर तुम्ही क्लासेस बघितले तर त्याच्यामध्ये आपला विषय अस्थिकटिर पूर्ण झालेला आहे। त्यानंतर आता आपण घेत आहे मासिक पाळीचे चक्र। तर मासिक पाळीच्या चक्रामध्ये त्याच्या किती अवस्था असतात, त्या कशा कशा घडून येतात, मासिक पाळी म्हणजे काय, प्युबर्टी म्हणजे काय, मेनोपॉज म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपण बघितलेल्या आहेत। तर आज आपण बघणार आहे की मासिक पाळी जे आहे ते मासिक पाळीनंतर जो मेनोपॉज येत असतो तो कसा क्रमाने घडून येतो आणि काय ग्रंथी कोणत्या ग्रंथी तिथे स्त्रवल्या जात असतात, या सगळ्यामुळे तो घडून येतो। तर आज आपण थोडं ते डिटेल मध्ये बघणार आहे। आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं, मी फ्लो चार्ट मध्येही तुम्हाला दाखवलेलं होतं की फ्लो चार्ट मध्ये त्या फ्लो चार्ट अकॉर्डिंग कसं कोणचा हार्मोन तिथे स्त्रवल्या जाते आणि वेळोवेळी कसं तिथं बीज फलित होऊन येतं, आणि जर शरीर संबंध आले तर गर्भधारणा असते, शरीर संबंध नाही आले तर इकडे बीज जे आहे ते फलित होत नाही आणि त्यामुळे एंडोमेट्रियमची जी जाळी बनलेली असते त्याचे तुकडे होऊन तिथे काय होत असते, मासिक पाळी यायला सुरुवात होत असते। तर आता आपण बघणार आहे मेनोपॉज। मेनो मीन्स मेन्सेस, मासिक पाळी, आणि पॉज मीन्स बंद, थांबणे। तर आता आपण ते डिटेल मध्ये बघू। यालाच मराठीमध्ये रजोनिवृत्ती असेही म्हणत असतात। तर यालाच मराठीमध्ये रजोनिवृत्ती किंवा उतार वयातील पाळी बंद होणे असे म्हणतात। सर्वसाधारणपणे वयाच्या 45 ते 50 वर्षाच्या दरम्यान हे होत असते। तर हे कसं घडत असते आणि हे कायमचं बंद होत असते। एकदा बंद झालं 45 ते 50 च्या नंतर बंद झालं की ते कायमचं बंद होते। त्यानंतर कधीही मेन्सेस किंवा मासिक पाळी जी आहे ती बाईला येत नाही, त्याला मेनोपॉज असे म्हणत असतात। ठीक आहे, तर मेनोपॉज कशाला म्हणतात बघा। मेनोपॉज म्हणजे काय, यालाच मराठीमध्ये रजोनिवृत्ती असे म्हणत असतात। हा एक पॉइंट लिहायचा। त्यानंतर उतार वयातील पाळी बंद होणे म्हणजेच याला असे म्हणत असतात, उतार वयातील पाळी बंद होणे असे सुद्धा याला म्हणत असतात। सर्वसाधारणपणे हे महत्वाचं आहे, सर्वसाधारणपणे वयाच्या 45 ते 50 वर्षाच्या दरम्यान पाळी येणे बंद होते, त्यास मेनोपॉज असे म्हणत असतात। फिल इन द ब्लँक साठी विचारू शकते, MCQ मध्ये विचारू शकतात, कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या जे हे असतो पेपर असतो त्या MCQs मध्ये सुद्धा विचारू शकतात की मेनोपॉज कशाला म्हणतात। वयाच्या 40 वर्षानंतर पिट्युटरी ग्रंथीच्या वयाचे जे 40 वर्ष झाले की त्याच्यानंतर पिट्युटरी जी मास्टर ग्लँड असते, पिट्युटरी ग्रंथी काय असते, आपल्या शरीरातील मास्टर ग्लँड म्हणतो त्याला, कारण त्याच्यामधनं सगळ्या ग्रंथ्या स्त्रवल्या जात असतात। तर ती जी पिट्युटरी ग्लँड आहे ती काय करत असते, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन व ल्युटिनायझिंग हार्मोन या स्त्रवांना ओव्हरीकडून पूर्वीसारखा प्रतिसाद मिळू शकत नाही आणि त्यामुळे ओव्ह्युलेशन बंद होते, तेव्हा मासिक पाळी येणेही बंद होत असते। पिट्युटरी ग्लँड काय करते, आपलं कार्य जे आहे ते थोडं स्लो करत असते। का, कारण तिला वयो मर्यादा असतात। वय झालं 40 नंतर की ती हळूहळू आपलं काम स्लो करायला लागते आणि मग त्यामुळे काय होते, ल्युटिनायझिंग जो हार्मोन आहे त्यानंतर फॉलिकल स्टिम्युलेटिंग जो हार्मोन आहे तर हे हार्मोन योग्य रीतीने योग्य वेळेस स्त्रवल्या जात नाही आणि त्यामुळे तिथे ओव्ह्युलेशन होत नाही। आपण बघितलेलं आहे ओव्ह्युलेशन कशाला म्हणतात, तर ते न झाल्यामुळे इकडे मासिक पाळी येणे हे बंद होत असते। लवकरात लवकर म्हणजे वयाच्या 35व्या वर्षी मेनोपॉज आलेला आढळतो व उशिरात उशिरा म्हणजे वयाच्या 55व्या वर्षी मेनोपॉज आलेला आढळतो। पाळी बंद होण्या अगोदर 1 ते 2 वर्षे पाळी जी आहे ती अनियमित व्हायला लागते। एकदम सडनली आता मागच्या महिन्यापर्यंत रेग्युलर येत होती आणि आता एकदम सडनली बंद झाली असं होतं का, नाही। कधी काय होतं की 8 दिवसात 15 दिवसामध्ये सुद्धा रक्तस्राव व्हायला लागतो, तर कधी 2 3 महिने येत नाही आणि असं करता काय होते, ते हळूहळू बंद होऊन जात असते। अंगावर जाण्याचे प्रमाणही कमी होते, अगदी क्वचित प्रसंगी या वेळेला देखील
गर्भधारणा राहू शकते. कधी कधी काय होते की हे जे मेन्सेसचं मिसमॅच होतं, तर त्यामुळे कधी कधी काय होतं की या पिरियडमध्ये सुद्धा ही क्वचित म्हणजे 2 ते 3% चान्सेस असतात की तिथे गर्भधारणा राहू शकते. या वयामध्ये स्त्रियांना गर्भाशयाच्या कॅन्सरची भीती असते, तेव्हा पाळी जाण्याची वेळ आहे, त्यामुळे त्रास होत असेल असे समजून दुर्लक्ष करू नये. तुम्ही जेव्हा व्हिजिटला जाणार, होम व्हिजिटला, तेव्हा एखाद्या स्त्रीने तुम्हाला, या वयाच्या स्त्रीने तुम्हाला सांगितलं, बाई मला असा असा त्रास होत आहे, मला पिरियड्स जास्त चालले किंवा मला पिरियड्स कमी चाललेले आहे आणि खूप त्रास होत आहे, चिडचिडेपणा होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला कशामुळे होत आहेत, तर तुम्ही काय करायचं, तिला सहानुभूती द्यायची, तिला मानसिक आधार द्यायचा, तिला सांगायचं की काकू हे अशामुळे होत असतं. आणि जर तुम्हाला जास्त त्रास होत आहे, ब्लिडिंग जर का जास्त होत आहे, तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना दाखवा, तुमच्या कंप्लेंट्स त्यांना सांगा, ते तुमची हेल्प करतील असं सजेशन आपल्याला त्यांना द्यायचं आहे. तर कारण कॅन्सर सारख्या रोगाचे लवकरात लवकर रोग निदान होते व योग्य वेळेत योग्य उपचार होणे हे व्याधीमुक्त होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे कॅन्सर कधी माहिती पडत असते, तर लास्ट स्टेजला. ऑलमोस्ट 90% चान्सेस मध्ये कॅन्सर आपल्याला लास्ट स्टेजेस मध्ये माहिती पडत असतो आणि त्यावेळेस आपण काहीच करू शकत नाही. म्हणून इथे सांगितलेलं आहे की हे जे लक्षणं आहेत, मेनोपॉजचे जे लक्षणं आहेत, ते थोडे थोडे कुठे जातात, आपल्या गर्भाशयाच्या किंवा ओव्हरीजच्या कॅन्सरचे जे लक्षणं आहेत त्याला थोडे मॅच होतात. म्हणून इथे काय करायचं, आणि तिथे जास्तीत जास्त चान्सेस पण असतात की त्यावेळेस त्या स्त्रीला होऊ शकतं कॅन्सर. त्यामुळे आपल्याला तिला सजेशन द्यायचं आहे की तुम्ही जाऊन लवकरात लवकर रोग निदान करा, म्हणजे जर कॅन्सर असेल तर आपण पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये पकडू शकू आणि त्याचं निदान लावू शकू. हार्मोन्सची कमतरता व असमतोल यामुळे स्त्रियांमध्ये मेनोपॉजच्या वेळी काही तक्रारी उद्भवतात. उदाहरणार्थ चेहरा लालबुंद, हार्मोन्सचे इम्बॅलन्समुळे असमतोल होत आहे, समतोलित हार्मोन्स नाही आहेत, तर त्याच्यामुळे चिडचिडेपणा होणे, चेहरा लालबुंद होणे, एकदम ताप आल्यासारखं वाटणं, नाकातून, कानातून, घशातून, अंगातून असं गरम गरम वाफा निघणं, तळहातातून, तळपायातून गरम गरम असं वाफा निघणं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे वाटत असतात. छाती धडधडणे, झोप न लागणे, स्तनांमध्ये बदल होणे, जननेंद्रियामध्ये बदल होणे, भीती वाटणे, तापटपणा येणे, चिडचिडपणा होणे, यासारखे मानसिक बदलही तिथे दिसून येत असतात. याचबरोबर वयोमानानुसार शरीरातील इतर संस्थांमध्येही बदल होतात. जसा मानसिक त्रास होतो तसाच त्या बाईला शारीरिक त्रासही होत असतो. जसं की पचन संस्थामध्ये पोट दुखणे, कॉन्स्टिपेशन होणे, कधी लूज मोशन होणे, तर कधी कधी डायजेशन बरोबर न होणे, जेवणाची इच्छा नसणे, वॉमिटिंग होणे, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर मज्जासंस्थामध्ये आपण त्यांना त्रास होईल. कोणता त्रास होईल की चालायला जास्त त्रास होईल, कमरेतनं त्रास होईल, पाठ दुखायला लागेल, सांधेदुखी होईल आणि त्यामुळे रक्तदाब वाढणे, त्यामुळे हायपरटेन्शन होतं, डायबेटिक मलायटस यासारखे रोगही, व डोकेदुखी, पायदुखी, कंबरदुखी, कमी दिसणे, कानामध्ये कमी आवाज येणे, है ना, कमी ऐकू येणे, या तक्रारींचीही त्यात भर पडते आणि त्यामुळे तिला खूप चिडचिड व्हायला लागते. ज्या स्त्रिया सुशिक्षित आहेत, ज्या शिकलेल्या आहेत, ज्यांना समजून येत आहे की ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत, त्या बदलांचा स्वीकार करून आनंदी जीवन जगायला सुरुवात करतात. या वयात त्यांना समजून घेणे, समजून सांगणे, त्यांच्याशी सहृदयतेने वागणे आणि त्यांचे म्हणणे शांततेने ऐकून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. स्त्रियांमध्ये उदास वाढणे, अति काळजी, निद्रानाश, मानसिक ताणतणाव, चिडचिडी वृत्ती ही थोड्या बहुत प्रमाणात आढळत असते. स्त्रियांमध्ये त्या स्त्रियांमध्ये उदास वाटणे, कसलीही काही करण्याची इच्छा नसणे, बस शांत राहायचं. त्यानंतर त्यांना छोट्या छोट्या गोष्टीची खूप भीती वाटणे, रात्र झोप न येणे, मानसिक ताणतणाव, चिडचिडी वृत्ती या थोड्या बहुत प्रमाणामध्ये तिथे आढळत असतात. आपल्या देशातील 65% लोक जे आहेत ते खेड्यामध्ये राहणारे आहेत. तेथील स्त्रियांची विचार करण्याची प्रवृत्ती ही वेगळी असते. त्यांना वाटते की आपली पाळी बंद झाली म्हणजे आपले स्त्रीत्वच आटोक्यात आलेले आहे, आपला नवरा आपल्याशी शरीर संबंध ठेवणार नाही व तो बाहेर खाली बनेल. या सर्व गैरसमजुती असतात. गैरसमजुतीमुळेच त्यांच्या मनामध्ये या वयात विचारांचे वादळ उठत असते व त्या अतिशय अस्वस्थ बनतात. जे खेड्यातील लोक आहेत, ज्या खेड्यातल्या बाया आहेत, त्यांच्या शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना असं वाटते की आता
माझी पाळी बंद झाली म्हणजे काय होईल की माझं स्त्रीत्व जे आहे ते आटोक्यात येईल, म्हणजे मी शरीर संबंध ठेवू शकणार नाही आणि त्यामुळे माझे हस्बंड, माझे मिस्टर जे आहे ते बाहेर खाली होईल आणि त्याचीही त्यांना भीती वाटायला लागते आणि त्या गोष्टीमुळे त्या पुन्हा अस्वस्थ होत असतात. तर अशा वेळेस आपल्याला त्यांना होम व्हिजिट देऊन आधार द्यायचा आहे, त्यांना मानसिक आधार द्यायचा आहे, त्यांना हे समजून सांगायचे आहे की अशा वेळेस आपण परिचारिकांनी त्यांना होणारा त्रास, त्यांचे म्हणणे शांततेने ऐकून घ्यावे, त्यांच्याशी बोलावे. पाळी बंद झाली म्हणजे आपले स्त्रीत्व जात नाही, त्यामुळे नवरा बायकोंच्या संबंधात बाधा येत नाही हे समजावून सांगावे. आपले वय जसे वाढते तसेच तिच्या नवऱ्याचेही वय वाढत असते. जसे बाईचे वय वाढत जाते तसेच नवऱ्याचेही वय वाढत जाते आणि त्याच्याही शरीरामध्ये काही ना काही चेंजेस येत असतात. तर असे समजावून सांगावे. याचबरोबर प्रत्येक स्त्रीची पाळी ही ठराविक वयानंतर बंद होणारच आहे. कोणाला नेहमीसाठी दिलेली आहे का? नाही, ती ठराविक वेळेनंतर बंद होणारच आहे. काहींची लवकर तर काही थोडी उशिरा जाणार आहे. हा काळ फक्त 1-2 वर्षाचा असतो. तेव्हा वाचनामध्ये, टीव्ही पाहण्यात, विणण्यात तुमचा जो छंद असेल त्या कामामध्ये आपलं मन रमवत राहावे. सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरावयास जावे म्हणजे मन शांत राहील. याबरोबरच सकस व चौरस असा आहार घेणे अति आवश्यक आहे. आपल्या घरांमध्ये नवऱ्याशी, मुलामुलींशी, सुनांशी, नातवंडाशी खेळ खेळून आपला टाइम स्पेंड करायचा आहे. अगदी मला हेच होत आहे, मला तेच होत आहे यामध्ये आपला टाइम न घालवता थोडं आपण आपलं मनोरंजन करत राहायचं आहे. तर अशी काउन्सिलिंग आपल्याला त्या स्त्रीला करायची आहे. तर उद्याच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे की स्त्रीबीज किंवा ओवम. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, क्लास कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.